BKCमध्ये नो कार डे अर्थातच पब्लिक ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह डे साजरा झाला आणि आज शुक्रवारच्या दिवशी BKCमधल्या रस्त्यांवरती किंवा फुटपाथवरती आपल्याला तुलनेनं कमी गर्दी बघायला मिळाली. अर्थातच अशा पद्धतीचा उपक्रम हा राबवला जातो MMRDAकडनं. MMRDAचे आयुक्त सध्या आपल्यासोबत आहेत संजय मुखर्जी. सर, खरं BKCमध्ये आज सकाळी जेव्हा मी ड्युटीवर आले तेव्हा मला लक्षात आलं की बऱ्यापैकी रस्ते तुलनेने रिकामे आहेत आणि बस मात्र भरून चाललेल्या आहेत. तर कोणकोणत्या कंपन्यांनी या सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि या उपक्रमामागचा नेमका उद्देश काय आहे? माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे आवाहन केलं होतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा आणि त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं होतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, त्या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिवसाच्या दिवशी आपण BKCमध्ये एक कार्यक्रम घेतला होता MMRDAचा आपल्या कार्यालयामध्ये. या कार्यालयामध्ये त्या कार्यालयामध्ये या BKCची ज्युरिस्डिक्शनमध्ये काम करणारे जे कंपन्या आहेत आणि शासकीय कार्यालय आहे, हे सर्व शासकीय कार्यालय कंपन्या या सर्वांचा एक जे चीफ होते ते सर्वांची चीफ किंवा नंबर 2 यांचा एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये BKCला एक कार फ्री कसं करायचं आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं वापरायची याच्यामध्ये चर्चा झाली. आणि ही प्रोग्राम जे आहे ते वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट यांच्या विद्यमाने आमच्या आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने झालं होतं. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट जे आहे हे एक ग्लोबल इन्स्टिट्यूट आहे आणि हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काम करत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये तिथे एक झालं की एक दिवस आपण असं पब्लिक ट्रान्सपोर्ट डे म्हणून घोषित करायची आणि त्या दिवसामध्ये प्रत्येकांना आवाहन करायचं की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, ऐच्छिक ठेवायची. बिकॉज अल्टिमेटली इट इज एव्हरीबडीज ड्युटी टू द नेशन की त्यांनी अशा प्रकारचे जे चांगले उपक्रम आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हावा, असे ऐच्छिक करायची. आणि प्रत्येक संस्थेने आपल्या कार्यालयामध्ये आवाहन करायचं, प्रत्येक सोसायटीने आपल्या रेसिडेंट्सला आवाहन करायचं आणि BKCमध्ये फ्रायडेमध्ये BKCच्या नागरिकांनी गाडी जी आहे त्याचे वापर मिनिमाइज करायची. आणि जर गाडीचे वापर करायचे असेल तर कारपुलिंग करायचं, वॉक करायची, बसेस यूज करायचं. आता मेट्रोची वापर करायची. सो व्हेरियस फॉर्म्स ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट याला वापरायचं, अशा प्रकारची एक त्या मीटिंगमध्ये घोषणा झाली. मला आनंद आहे की ही एक स्वयंस्फूर्त मुवमेंट म्हणून आता BKCमध्ये एक हे झालेलं आहे. भारत डायमंड बोर्ड्सने याला पाठिंबा दिला.